नमस्कार, वुमन्स 24 चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अमरावतीच्या विकासाला गती देण्यासाठी आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साथ घातली आहे. 9 डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनात आमदार रवी राणा यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दालनात अवघ्या 10 मिनिटांची तातडीची बैठक घेण्याची विनंती केली आहे. या बैठकीत संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील आणि अमरावती शहर जिल्ह्यातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या विकास कामांना अंतिम निर्णयाचा शिक्का मिळेल, असा विश्वास यांनी व्यक्त केला. काय आहेत प्रमुख मागण्या? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भव्य स्मारकासाठी खासगी जागा तातडीने विकत घेऊन 15 कोटींचा निधी मंजूर करावा. हनुमानगडी पर्यटन स्थळाला क श्रेणी तीर्थक्षेत्र दर्जा देऊन 280 कोटींनी सर्वांगीण विकास करावा. कोंडेश्वर येथे 10 एकरावर बोधिभूमी आध्यात्मिक सांस्कृतिक संकुल उभारण्याची सभागृहात घोषणा करून 100 कोटींची तरतूद करावी. याशिवाय अमरावती महानगरपालिकेची अत्याधुनिक इमारत, फिनले मिलचे पुनरुज्जीवन, चिखलदरा स्कायवॉक, नांदगाव पेठ टेक्सटाईल पार्क, पेढी प्रकल्प पुनर्वसन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, राजकमल चौकातील फुल ब्रिज आणि पंतप्रधान आवास योजनेचा आढावा या सर्व प्रलंबित विषयांवर एकाच बैठकीत तोडगा निघावा, अशी आग्रहाची मागणी रवी राणा यांनी केली आहे. आमदार राणा म्हणतात, अमरावतीच्या विकासाला गती देण्याची ही सुवर्ण संधी आहे. मुख्यमंत्र्यांनी 10 मिनिटे दिली तर कोट्यावधींचे प्रकल्प मार्गी लागतील. आता मुख्यमंत्री या मागणीला किती तातडीने प्रतिसाद देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अमरावतीच्या जनतेसाठी ही बातमी खरंच दिलासादायक आहे. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा वुमन्स 24 चॅनल.